मंच आणि कमल प्रोडक्शनतर्फे मला वाटतं हा माझा दुसरा पुरस्कार आहे। पहिला पुरस्कार मला अभिनेत्री म्हणून मिळालेला आहे। तर सरांनी मला परत फोन केला की मॅडम तुम्ही तुमचं प्रोफाईल सेंड करा। म्हटलं सर मला ऑलरेडी आपल्या प्रोडक्शनकडनं एक पुरस्कार मिळालेला आहे। तर नाही म्हणे तुम्हाला आता हा पुरस्कार मी सामाजिक क्षेत्रात तुम्ही जे काम करत आहात तुमच्या संस्थेचे किंवा जिथे जिथे तुम्ही पदाधिकारी आहात तर त्यासाठी मी तुम्हाला हा पुरस्कार देऊ इच्छितो। आणि म्हणून मी मोंडे सरांना प्रोफाईल सेंड केलं आणि मला आज इथं सन्मानित केलं। त्याबद्दल मी मोंडे सरांची आभारी आहे। आणि आपण इथं सगळे जमलेले आहोत। आपला सन्मान होत आहे। खरं तर सन्मान हा रोजच व्हायला पाहिजे असं मला वाटतं। आधीच्या बऱ्याच सगळ्या आपल्या भगिनींनी हे सगळं सांगितलेलंच आहे। पण मला एक असं सांगावंसं वाटतं जे रोज जे चाललेलं असतं त्याच्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे। 40 वर्षापूर्वी 2 मुली त्याच्यावरच मी थांबते। 2च मुली काही हो अपत्य हो हे 2च असावी असं माझा निर्धार होता। आणि मला 2 मुली झाल्या। तर त्यावेळेस मला सगळे नाही मुलगा पाहिजे, वारसदार पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे। तर असं सगळे मला म्हणजे एक प्रकारचं ब्रेन वॉश करत होते का नाही मुलीला लग्न होऊन म्हणजे दुसऱ्या घरी जातील तुमचं नाव राहणार नाही। पण मी म्हटलं नाही, मुलगा किंवा मुलगी हे आपल्यावर असतं। आपण आई आहोत, आपणच मुलाला पण जन्म देतो, आपणच मुलीला पण जन्म देतो। मग लहानपणापासून तुम्ही मुलाला वेगळं का हे करतात आणि मुलीला वेगळं का वागवतात हे आपल्यावरच आहे। आपण पुरुषाला बदनाम नाही करायचं असं माझं म्हणणं आहे। कारण पुरुषालाही आपणच घडवलेलं असतं। त्यामुळं पुरुष प्रधान असं म्हणायचंच नाही इथून पुढे। मी तर असं म्हणेन सुरुवात आपल्यापासून करा। आपण जेव्हा बाळाला जन्म देतो, मुलगा असो किंवा मुलगी असो हा भेदभाव ठेवलाच नाही पाहिजे। जे मुलगा करतो ते मुलीने केलं पाहिजे, अगदी घरातल्या छोट्या छोट्या कामांपासून। आणि लहानपणापासूनच तू मुलगा आहेस, तू घराचा वारस आहे हे त्याला कधीच असं बोललंच नाही पाहिजे। आणि मुलीला कधी पराया म्हणून म्हटलं नाही पाहिजे। कारण मुलगी ही उलट दोन्ही घरचं उलट हे करत असते। त्यामुळे स्त्रीच ही आपला उद्धार करत असते आणि स्त्रीच ही खरं तर आपला जग पण चालवते मी तर म्हणेन। कारण हे संस्कार हे मुलाला पण तिनेच दिलेले असतात, मुलीला पण तिनेच दिलेले असतात। त्यामुळे इथून पुढे माझी एक विनंती राहील, माझ्या सविता बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे सर्व महिलांना एक विनंती राहील, पुरुषांना पुरुष प्रधान किंवा असे टोमणे मारण्यापेक्षा आपणच स्त्रीला सन्मान द्यायला शिका। आपणच आपला कमीपणा घ्यायचा नाही, आपल्यामध्ये खूप काही गुण आहे। तर माझी ही विनंती राहणार आहे। आणि आत्ताच सांस्कृतिक मंडळ आहे आमचं, तर त्याच्यातर्फे आम्ही मकर